श्रीराम जय राम जय जय राम। शाश्वत आनंद फक्त भगवंताजवळ। जगात प्रत्येक मनुष्य स्वतःला आनंद मिळावा म्हणून धडपडत असतो, किंबहुना आनंद नको असे म्हणणारा मनुष्य मिळणारच नाही। म्हणजे मनुष्याला आनंद हवाच असतो। मग इतक्या धडपडीतून त्याला आनंद समाधान का बरे न मिळावे? याला कारण असे की हा शाश्वत आनंद एका भगवंता वाचून दुसऱ्या कुठेही मिळणे शक्य नसल्या कारणाने त्याचे प्रयत्न व्यर्थ आहेत। त्या आनंदासाठी मला भगवंत पाहिजे असे मनापासून वाटले पाहिजे, आणि त्यासाठीच आपण सर्वांनी नाम घेणे आवश्यक आहे। आपले मन भगवंताच्या चरणावर चिटकवून ठेवावे आणि देह प्रारब्धाच्या प्रवाहामध्ये सोडून द्यावा। कधी तो सुखात राहील तर कधी दुःखात राहील, कधी तो बरेच दिवस सरळ जाईल तर कधी तो मध्येच गचका खाऊन बुडायच्या बेताला येईल, पण त्याच्या कोणत्याही अवस्थेमध्ये आपला आनंद कायम राहील। तुम्ही सर्व माणसे फार चांगली आहात, भगवंताचे नाम घेता हे मला माहीत आहे, परंतु नामाचे प्रेम तुम्हाला येत नाही हे पाहून मला फार वाईट वाटते। तुमच्यापैकी प्रत्येकाने मनापासून विचार करून ठरवा की मला नामाचे प्रेम येण्याच्या आड काय येत असेल बरे? तुमची परिस्थिती आड येते का? इथे मंदिरात राहणाऱ्या माणसांनी तरी नामाचे प्रेम यायला परिस्थिती आडवी येते असे म्हणणे बरोबर नाही। तुम्ही इथे आनंदात राहा, मंदिरात जेवा आणि राम राम म्हणा असे मी सांगतो, पण या लोकांनी सुद्धा नामाचे प्रेम यायला परिस्थिती आड येते असे म्हटले तर बाहेरून येणाऱ्या लोकांना मी काय सांगू? खरोखर मनुष्य आनंदासाठी न जगता वस्तूसाठी जगतो असेच म्हणावे लागते। वस्तू ही सत्य नसल्यामुळे तिचे रूप अशाश्वत असते, अर्थात तिच्यापासून मिळणारा आनंद हा देखील अशाश्वत असतो। खरा आनंद हा वस्तूमध्ये नसून वस्तूच्या पलीकडे आहे। आपण भगवंताजवळ आनंद मागावा, त्याने वस्तू आणि आनंद दोन्ही दिले तर फारच बरे। मात्र चिरकाल टिकणारा आनंद हा नेहमी वस्तुरहितच असतो। एका स्टेशनवर पेरू चांगले मिळतात म्हणून एक जण गाडीतून खाली उतरला। तो पेरू घेण्याच्या नादी किती लागेल तर आपली गाडी न चुकण्या इतका। हे जसे खरे त्याप्रमाणे आनंदाच्या आड येणाऱ्या वस्तूंच्या मागे लागणे बरे नाही। आनंद जोडणाऱ्या गोष्टीचा आपण विचार करूया आणि नामस्मरणात राहूया। काल जे झाले त्याबद्दल दुःख करू नये, उद्या काय होणार याची काळजी करू नये। आज मात्र आनंदात आपले कर्तव्य करावे। श्रीराम जय राम जय जय राम। चैतन्यवाणी वेळ सापडताच तो व्यर्थ गप्पा गोष्टीत न घालविता नामस्मरण करावे। श्रीराम जय राम जय जय राम। अमृतधारा। सद्गुरू एकदा भेटला की त्याखेरीज आता काही कर्तव्य उरले नाही असे ज्यास वाटते त्यानेच गुरु भेटून सार्थक केले असे होते। गुरु आज्ञे परते त्यास दुसरे साधनच नसते, तोच त्याचा परमार्थ। त्यास आणखी काही करावे असे त्याचे ध्यानी सुद्धा येत नाही। गुरु आज्ञेमध्ये राहणाऱ्यास कधीही नड येत नाही। राजाच्या राणीला दुपारचे जेवण कसे मिळेल याची काळजी नसते, तसे गुरुचा आधार आपणास आहे असे ठाम समजणाऱ्यास कसलीही नड नाही। गुरु हा विषयापलीकडे असतो, पण तुम्ही त्याला विषयात ओढू पाहता
आणि गुरु तुम्हाला विषयात गुंतू नका म्हणून सांगत असतात. जसे नदीचे ओघात प्रवाहात आपण सापडलो म्हणजे त्यातून बाहेर पडण्यास श्रम करावे लागतातच ना, तसे विषय प्रवाहात सापडल्यावर त्यातून बाहेर पडण्यासाठी प्रयत्न करावेच लागतील. त्यासाठी नामाचाच आधार घ्यावा लागेल. आम्हास परमेश्वर प्राप्तीची तळमळ लागली म्हणजे गुरु प्रत्यक्ष जमिनीवर येईल व आम्हास मदत करील. तो गेला असे समजू नका. तो सारखा तुमचे करता वाट पाहत असतो. श्रीराम जय राम जय जय राम. अलीकडे सर्वजण यात्रा परिक्रमा करतात. त्यामध्ये काही साधक गुरु कृपांकित अनुग्रहित असतो. पोथी वाचन, तीर्थयात्रा या सर्व पुण्यसंचयाच्या दृष्टीने केल्या जातात. आपण प्रपंचात काही मिळवण्यासाठी व्याकुळ होतो, पण भगवंत प्राप्तीसाठी व्याकुळ होता यायला हवं. तर यात्रा परिक्रमा केल्याचं इस्पित साध्य होईल. यात्रा व परिक्रमा या बहिरंग साधना आहेत. यामुळे साधकाची फक्त मानसिक बैठक तयार होते. एकदा काही मानसिक बैठक तयार झाली की मग अंतरंग साधना म्हणजे नाम ध्यान धारणा इथे वळवायचे असते. पण काही लोक पारायण, तीर्थयात्रा हेच सर्वस्व मानून तिथे गुंतून राहतात. अशी मानसिकता असते. जो माणूस पूर्ण बहिर्मुख असतो त्याच्यासाठी तीर्थयात्रा, पारायण हे मोठे काम करून जातात. मात्र या विधी माणसाला फक्त त्या काळापुरतीच मनशांती मिळवून देतात. कारण पुन्हा माणूस संसाराच्या दबाडग्यात अडकला जाऊन मनाला मलिनता येते. तीर्थयात्रा करून आलेले काही जण सांगतात की तिथे असताना छान दैवी ऊर्जा जाणवते, पण घरी आल्यावर पुन्हा ये रे माझ्या मागल्या असे होते. खरं तर बाहेर जाऊन तीर्थयात्रा पारायणे केल्यामुळे आपले स्वतःचे तेजोवलय काही प्रमाणात शुद्ध होते हे खरंय, पण आपल्या घरात जी अशुद्ध ऊर्जा आहे तिचा जोर या कलियुगात जास्त आहे. आपण आपल्या घरी आलो की ती काळी छाया पुन्हा आपल्याला व्यापते आणि जी सकारात्मक ऊर्जा आपल्या भोवती जमा झालेली असते ती कमी होते व ती जागा नकारात्मक ऊर्जा घेते. असे झाल्याने आपले त्रास वाढतात. ही नकारात्मक ऊर्जा आपली जमा झालेली सकारात्मक ऊर्जा ओढून काढते, म्हणून क्लेश त्रास वाढतात. यावर उपाय म्हणजे पारायण, अनुष्ठान, नामस्मरण आपल्या स्वतःच्या घरी करावे. त्याने व्यक्तिगत ऊर्जा तर वाढतेच, पण घरातील वातावरण, ऊर्जा हे सुद्धा शुद्ध होते. खरं तर पारायणाने आपली फक्त सात्विक ऊर्जा वाढते. त्यापेक्षा नामस्मरणावर जास्त भर दिला तर वातावरण, वृत्ती, देहबुद्धी सर्वच बदलते. कारण पारायण हे फक्त ठराविक वेळीच करावे लागते. तसेच त्याला उपाधी पण बऱ्याच असतात. पारायणामध्ये मन रमावे म्हणून वेळ, आसन सर्व काही बघावे लागते. तसे नामस्मरण करायला कोणतेही बंधन नाही. घरच्या घरी नाम घेतल्याने घरातील स्पंदन ही शुद्ध होऊन जातात आणि वातावरण व वृत्ती राममय होते. वृत्ती राममय होणे महत्त्वाचे आहे. म्हणजे मग आपले घर सुद्धा अयोध्या व एखाद्या तीर्थक्षेत्रापेक्षा कमी नाही. संकलन सौ नीलिमा कुलकर्णी. श्रीराम जय राम जय जय राम. जयाच्या जनी जन्मनामार्थ झाला, जयाने सदा वासनामात केला. जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती, नमस्कार तया ब्रह्मचैतन्यमूर्ती. श्रीराम जय जय राम. जानकी जीवन स्मरण जय जय राम.